जय मित्रांनो, अभ्यास चालू आहे ना? चालू ठेवा अभ्यास आणि ग्राउंड ह्या दोन्ही गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत तुमच्यासाठी. आणि त्यातल्या त्यात आणखी म्हणत आहे मी परत एकदा रिपीट करतो, की हे जे काही प्रिव्हियस इयर आले आहे याच्यावर खूप भर द्या. जेणेकरून तुम्हाला हे जे काही मागच्या वर्षी आहे म्हणतात ना, पुढ्याला ठोकर मागच्याला समज असंच काम आहे. म्हणजे जर पुढच्याला जे काही मागच्या वर्षाला जे काही एक्झाममध्ये प्रश्न आले होते, कशा टाईपचे आले होते, काय आले होते, कोणत्या प्रकारचे आले होते, कसे विचारतात, हे खूप सारी आयडिया आपल्याला या मागच्या वर्षाच्या प्रश्नांपासून मिळते. त्याच्यामुळे तुम्ही सर्वात जास्त भर द्या मागच्या प्रश्नांवर म्हणजे मागे आलेल्या. ठीक आहे ना? चला आपण आज लेक्चरला सुरुवात करू आपलं लेक्चर पुढं. बघा प्रश्न काय म्हणते? चंद्रपूर जिल्हा पोलीस भरती 2024 मध्ये विचारण्यात आला होता. जर म्हटलंय 17.28 भागीला दिलाय हे भागाकाराचं चिन्ह नंतर झेड आहे. नंतर 3.6 गुणिले 0.2 बरोबर दिलाय 2. आणि म्हटलंय झेडची किंमत किती असेल? प्रश्नामध्ये म्हटलं या झेडची किंमत किती? बघा प्रश्न मी आणखी परत लिहितो. 17.28 भागीला भागीला म्हणजे इथे भागीला लिहू शकतो आपण. पण इथे राहू द्या. झेड भागीला दिलाय 3.6 गुणिले 0.2 बरोबर दिलाय 2. ठीक आहे. आता मला सांगा हे सर्व इथे भागीला इकडे गेल्यानंतर काय होणार? गुणिले होणार. त्यानंतर हा इथे जर झेड इथे आणला आपण भागीला म्हणजे या भागीला असा लिहिला. भागीला झेड हा भागीला तिकडे गेल्यानंतर काय होणार? गुणिले. शेवटी आपल्याला घुमून फिरून झेडची किंमत काढायची होती. आपण इथे ठेवा हे 17.8 जशाच तसे 17.28 नंतर त्याला भागीला ठेवा 3.6 गुणिले 0.2 आणि हा 2 इथे गुणिला होणार. झेडने जर गुणाकार केला तर काय होणार? इकडे येणार भागीला आणि बरोबर निघणार आपल्याला झेडची किंमत. तर आपल्याला हे सॉल्व्ह करायचं होतं अशा पद्धतीने. ठीक आहे. आता इथे उत्तर काढा. इथे बघा पॉइंट नंतर किती संख्या 1, इथे पॉइंट नंतर 1 संख्या. वरतं जर पाहिलं वरच्या भागामध्ये अंशामध्ये पॉइंट नंतर किती अंक आहे? 2. तर खाली पण पॉइंट नंतर 2 अंक झाले टोटल आणि वरतं पण पॉइंट नंतर 2 अंक झाले. मग त्यामुळे काय होणार? हा पॉइंट सर्व संख्येमधला पॉइंट कॅन्सल होऊन जाणार. ठीक आहे. वरतं संख्या काय राहणार मग 1728 भागेला भागेला 36 गुणिले 2 आणि गुणिले किती येणार 2. ठीक आहे ना. आणि बरोबर आपल्याला इथून मिळणार झेडची किंमत. ते आता इथे भाग तुम्हाला ज्या संख्येने भाग देता येतं म्हणजे 2 ने वगैरे जरी दिला तरी चालतं आपल्याला. परंतु 12 ने या 1728 हा 12चा काय तर घन आहे. 12 ने भाग दिला तर खूप खूप फास्ट उत्तर निघेल बघा. 12 ने जर खाली भाग देतो म्हटलं 12 त्रिक 36 12चा हा 12 एक 12 खाली राहणार किती? 5 12 चौक 48 परत राहणार 4 परत 12 चौक 48. आता 3 गुणिले 2 म्हटलं किती होतं 6 6 गुणिले 2 म्हटलं तर किती होते 12 म्हणजे ह्या 12 काय झालं? सॉरी 12 काय झालं? ह्या 12चा वर्ग आहे. म्हणजे झेड बरोबर किती आपला झेडची किंमत आली 12. आपल्याला झेडचीच किंमत विचारण्यात आली. ती झेडची किंमत असेल 12. ठीक आहे. या प्रश्नाचं उत्तर किती? 12. चलो आगे. पुढीलपैकी सर्वात मोठा अपूर्णांक कोणता असेल? 708 दिलाय, त्यानंतर 407 दिलाय, 1321 दिलाय आणि 1518 दिलाय. पहिलं तर काम आपण याला भाग देऊन करू शकतो. म्हणजे 8 ने जर 7 ला भाग दिला त्याच्यानंतर जे काही भागाकार आहे ते पॉइंटमध्ये तशी तुलना करू शकतो. दुसरा काही ऑप्शन आपल्याकडे तर आपण काय करा एक-एक अपूर्णांक घ्या. पहिला अपूर्णांक 710 आणि दुसरा आहे 407. आता इथे काय करा 2-2 अपूर्णांकामध्ये तुलना करा. लहान कोण मोठा कोण? या 2च अपूर्णांकामध्ये शोधा की लहान कोण आहे मोठा कोण आहे. आता भाग वगैरे देण्याची गरज नाहीये. आपण सरळ-सरळ गुणाकार जरी केला ना म्हणजे क्रॉस गुणाकार जरी केला आपल्याला उत्तर प्राप्त बघा. या 7 ने जर या 7 ला गुणाकार केला 7 किती होते 49. लिहिताना पण उत्तर बरोबर लिहा. या टोकापासून या टोकाला गुणाकार केल्यानंतर उत्तर इथे लिहायचं. ठीक आहे. त्यानंतर 8 चौक किती होतात 32. आता कोणत्याच अपूर्णांकाखाली उत्तर मोठी किंमत आली. इथे मोठी आहे, इथे लहान आहे. बरोबर ना? म्हणजे आपल्याला मोठा शोधायचा होता. तर मोठा नंबर आहे 710. या दोघांमध्ये जर तुलना केली 710 आणि 407 मध्ये मोठा कोण? तर 710 मोठा आहे. आपल्याला मोठा शोधायचा. हा तर लहान लहान मिळाला याच्यापेक्षा. आता दुसरा चेक कर. 710 आणि नंतर दुसरा पूर्णांक आहे 13 भागीला 1. करा क्रॉस गुणाकार. याने याला गुणाकार केला 7 1 7 आणि 7 2 14. 8 गुणिले 13 13 13 गुणिले 8 म्हटलं 8 त्रिक 24 7 आले 2 8 1 8 104 होतात. ठीक आहे. आताही बघू शकता कोणत्या अपूर्णांकाखाली मोठी संख्या आली. इथे मोठी संख्या आली म्हणजे हा अपूर्णांक काय मोठा आहे. हा काय तर लहान आहे. हा लहान आहे. आपल्याला हा पण येणार नाही. लगा चेक करा याला. 710 नंतर आहे 1518. परत क्रॉस गुणाकार याने याला गुणाकार केला 7 8 56 6 8 5 7 1 7 7 आणि 5 12. ठीक आहे इथपर्यंत. 15 8 किती होते 120. कोणत्या संख्येचं उत्तर मोठं आहे म्हणजे कोणत्या अपूर्णांकाखाली मोठी संख्या आली. इथे मोठी संख्या आली, इथे छोटी संख्या आली म्हणजे मोठा कोण आहे 710 आणि आपल्याला तेच शोधायचं होतं मोठा कोण असेल 710. आपल्या प्रश्नाचं उत्तर मिळालं. ठीक आहे. चलो आगे. बघा आता हे क्रमागत घनसंख्यांची बेरीज आहे. क्रमागत घनसंख्यांची बेरीज 1 चा घन, 2 चा घन, 3 चा घन असं कितीही पर्यंत देऊ क्रमागत देऊ.
त्यातल्या त्यात आणखी चेक करायचं, 1 नंतर 2च आहे, 2 नंतर 3 आहे. म्हणजे क्रमागत नैसर्गिक संख्यांच्या घनाची बेरीज विचारत आहे. क्रमागत नैसर्गिक संख्यांच्या घनाची जर बेरीज काढायची असेल आपल्याला, बघा त्यासाठी एक सूत्र आहे, क्रमागत नैसर्गिक संख्यांच्या घनांची बेरीज. क्रमागत असले पाहिजे हे लक्षात ठेवा. क्रमागत नैसर्गिक संख्यांच्या घनाची जर आपल्याला बेरीज शोधायची असेल, त्यासाठी आपल्याला एक सूत्र लक्षात ठेवा. हे नैसर्गिक संख्येमध्ये पण वापरलं होतं आपण. n कंसामध्ये n अधिक 1 भागेला येतात 2. याचं जे काही उत्तर मिळणार, प्राप्त होणार, याचा करून याचा वर्ग. बस एवढं साधं सिंपल. घनांच्या वर्गाची बेरीज म्हणजे जर क्रमागत असेल आणि त्या घन संख्या असेल म्हणजे क्यूब बघा, तिघा 3 घात दिलेला आहे प्रत्येकाचा. त्यांची जर बेरीज काढायची असेल तर आपण n ब्रॅकेटमध्ये n + 1 भागेला करायचे 2 आणि त्यांचं जे काही उत्तर येणार त्याच्यानंतर फायनल त्याचा करायचा वर्ग. लक्षात ठेवा. ठीक आहे. बघा आता इथं म्हटलं तर 1 आहे, नंतर 2 आहे, नंतर 3 आहे, नंतर 4 आहे, नंतर 5 आहे, नंतर 7, नंतर 7 दिला आहे. मग n म्हणजे काय होणार? n म्हणजे होतात एकूण संख्या. n म्हणजे काय? एकूण संख्या. n म्हणजे काय? एकूण संख्या. n ची किंमत किती आहे? 7. एकूण संख्या किती आहे? तर 7. तेव्हा या फॉर्म्युल्यानुसार 7 लिहिले आतमध्ये. 7 अधिक 1 भागेला करा 2. हे लिहिलं 7 गुणेला 7 ने 1 किती होतात? 8. लक्षात ठेवायचा हा ब्रॅकेटचा अर्थ होते गुणाकाराचा. भागेला काय येणार? 2. तर बे एक बे, बे चौक 8. 7 चौक किती होतात? 28. आता फायनल उत्तर आलं आपलं 28. 28चा करून घ्यायचा वर्ग. तर 28चा जर वर्ग करतो म्हटलं तर 28चा वर्ग किती येते? आपल्याला 30 पर्यंत, 1 पासून 30 पर्यंत तर वर्ग माहीतच असले पाहिजे. तर 28चा वर्ग जर म्हटलं तर किती येते? 784. आपल्या प्रश्नाचं उत्तर किती राहणार? 784. ठीक आहे. धाराशिव जिल्हा पोलीस भरती 2024. ठीक आहे, आगे बढ़ो. समजलं असेल. चलो आगे. परत बघा, 3/5 गुणेला दिलाय 4/10 भागेला दिलाय 2/6. धुळे जिल्हा पोलीस भरती 2024. खूप काही कठीण प्रश्न काही येत नाही. असं नाही की खूपच सोपी येतात. एखाद्या वेळेस कठीण पण येतात प्रश्न, 1 या 2 प्रश्न. आता आपण बघूच ते हळूहळू आहेच. बघा इथे म्हटलं 3/5 गुणेला, त्याच्यानंतर म्हटलं 4/10. त्याच्यानंतर जेव्हाही कधी आपल्याला हे भागाकाराचं चिन्ह दिसेल, जर भागाकाराचं चिन्ह असेल, त्या भागाकाराच्या चिन्हाच्या ठिकाणी आपण गुणाकाराचं चिन्ह वापरू शकतो. याला म्हटलं ते व्यस्त क्रिया, भागेला उलट गुणेला. बरं हे केल्यानंतर भागाकाराच्या चिन्हाच्या ठिकाणी गुणाकाराचं साईन घेतल्यानंतर आपण काय करायचं? खालचा अंक वरती पाठवायचा आणि वरच्या अंकाला खाली घेऊन यायचं. म्हणजे वरती जाणार 6 आणि खाली येणार 2. ठीक आहे. इथपर्यंत हे क्रिया झाल्यानंतर काय करायचं? जिथे क्रॉसमध्ये भाग जात असेल, म्हणजे क्रॉसमध्ये म्हणत आहे म्हणजे खालून वरतं, वरतून खाली, खालून खालून नाही. म्हणजे इथं 5 एक 5, 5 दोन्ही 10 असा मूर्खपणा नाही करायचा. क्रॉसमध्ये जर जिथे भाग जात असेल तिथे भाग द्या. बघा इथं 2 एक बे एक बे, बे दोन्ही 4. परत आणखी कुठे भाग जातो का? कुठेच भाग जात नाही. जातो का कुठे भाग? नाही जाणार. 5 ने कुठे वरचा भाग जातो का? नाही जात. वरचा गुणाकार करून घ्या. वरच्या संख्येचा गुणाकार आणि खालचा गुणाकार. 3 दोन्ही किती होतात? 6. 6 गुणेला 6 म्हटलं किती होतात? 36. 36 भागेला 5 गुणेला 10 म्हटलं किती होणार? 50. कधी लक्षात ठेवा, आता हा 50 ने 36 ला भाग द्यायचा आपल्याला. जेव्हाही कधी खाली जर 0 बनत असेल, म्हणजे कोणत्या संख्येला गुणाकार करून जर 0 तयार होत असेल तर आपण करू शकतो. बघा समजा इथे 50 दिले, या 50 ला मी 2 ने गुणाकार केला आणि वरती 36 ला पण 2 ने गुणाकार. खाली जे रिलेशन घडवलं तेच वरती घडवलं तर काही गुन्हा नाही केला आपण. म्हणजे खाली एखाद्या संख्येने गुणाकार केला आणि वरती एखाद्या संख्येने गुणाकार केला तर काही फरक नाही पडत. एक तर ऑप्शन असतं आपल्याला या 50 ला 36 भागेला 50, याला 2 ने जर भाग दिला असता तर आपण काय म्हटलं असतं? बे एक बे, बे 8 16. परत याला 2 ने भाग दिला असता तर 25 आला असतं. मग आपल्याला 25 भागेला 18 असं करायला लागलं असतं. बरोबर? तर मग हा भागाकार सॉल्व्ह करायचा. दुसरा पर्याय काय होता? तर आपल्याला एवढं माहित झालं की 50 गुणीला 2 केलं तर किती होतात? 100 होतात आणि 1 वर काहीतरी 0 निर्माण होतात. तर आपल्याला तेच करायचं होतं. 50 ला 2 ने गुणाकार केला तर मग 36 ला पण 2 ने गुणाकार करा. 36 ला 2 ने गुणाकार केला किती होतात? 72 आणि 50 ला 2 ने गुणाकार केला तर किती होतात? 100. ठीक आहे. आता इथे 1 वर खाली जेव्हाही आपल्याला छेदस्थानमध्ये खाली 1 वर 2 0 आहे, तर वरच्या संख्येमध्ये पॉइंट नंतर 2 संख्या ठेवायच्या म्हणजे 0 पॉइंट इथे येणार 72. आपलं करेक्ट उत्तर किती राहणार? 0.72. ठीक आहे. आपण असा भाग जरी दिला असता तरी उत्तर आपण 0.72 पर्यंतच पोहोचलो असतो, त्याच्यामध्ये काही डाऊट नाही. ठीक आहे. असं न करता आपण जर खाली 100 बनत असेल, 1000 तयार होत असेल किंवा 10 तयार होत असेल, मग कोणत्या संख्येने गुणावं लागेल? ज्या संख्येने खाली गुणाकार केला त्याच संख्येने वरती भर करायचं. आपलं उत्तर एकदम इझिली निघू शकतं. ठीक आहे. चलो आगे. बघा इथे म्हटलं आहे 2 क्रमांक संख्यांचा गुणाकार 552 असेल तर त्यापैकी मोठी संख्या कोणती आहे? ठीक आहे. आता त्याने म्हटलं की 2 क्रमवार संख्यांचा गुणाकार 552 आहे.
म्हणजे आपल्याला पहिली संख्या माहित नाहीये, दुसरी संख्या माहित नाही, परंतु माहित आहे का गुणाकार 552 येतो. जेव्हाही कधी आपल्याला असं गुणाकार वगैरे शोधायचा आहे आणि आपल्याला एकदम लक्षात नाही येत 552 अशा कोणत्या दोन संख्या आहे बा त्यांचा गुणाकार 552 येतो. तर दोन संख्या शोधायच्या होत्या. तर आपण एकच काम करायचं, जी काही आपल्याला दिलेली संख्या राहणार ती संख्येच्या जवळ कोणत्या संख्येचा वर्ग येतो. आता 552च्या जवळपास अशी कोणती संख्या त्यांचा वर्ग 552च्या जवळ येणार. मी जर विचार करण्याचा प्रयत्न केला 23चा वर्ग जर म्हटलं तर 23चा वर्ग होते 529. 529 आणि 552 मध्ये जास्त डिफरन्स नाहीये. लगभग 20चा डिफरन्स म्हणजे एव्हरेज काढायचा, एकदम परफेक्ट नाही काढायचा. त्यानंतर 24चा जर वर्ग केला तर 24चा वर्ग होते 576. 529 आणि 576 याच्यात खूप मोठा डिफरन्स पडतो. आणि कधी लक्षात ठेवायचं, याच्या जवळपास जे काही संख्या शोधायची म्हणजे त्या संख्येचा वर्ग येणार, पण परंतु कमी असला पाहिजे. तो काय असला पाहिजे? कमी. तर 552 पेक्षा हा कमी आहे, हा काय जास्त आहे. आपल्याला कोणता पाहिजे? तर कमी पाहिजे होता. मग पहिली संख्या असेल 23. मग पहिली संख्या जर 23 असेल तर दुसरी संख्या क्रमागत म्हटलं होतं म्हणजे दुसरी संख्या तर साहजिकच आहे 24 राहणार. पहिली संख्या 23 आहे तर दुसरी संख्या 24 राहणार. बघू शकता तुम्ही 23 गुणिले 24 करून. 24 त्रिक किती होतात? 72 2 हातचे 7. 24 दोन्ही 48. 48 आणि 7 किती? 48 जर 7 जर केले आपण किती होतात? 55. 552 बरोबर गुणाकार येतो. आता आपल्याला विचारण्यात काय आलं होतं, त्यापैकी मोठी संख्या कोणती असेल? आता 23 आणि 24 मध्ये मोठा कोण आहे? 24. आपलं उत्तर किती राहणार? 24. ठीक आहे. धुळे जिल्हा पोलीस भरती 2024. ठीक आहे, समजलं असेल. चलो आगे. प्रश्नामध्ये म्हणत आहे 2, 5 आणि 9 ने भाग जातो. अशी कोणती संख्या ज्याला 2 ने पण भाग जातो, 9 ने पण भाग जातो, 5 ने पण भाग जातो आणि आपल्याला 9 ने पण भाग द्यायचा आहे. तर 2ची, 5ची आणि 9ची कसोटी आपल्याला लक्षात असेल, खूप छान गोष्ट आहे. बरोबर. तर आता 2ची कसोटी मागच्याच लेक्चरमध्ये सांगितलं होतं. ती संख्या काय असली पाहिजे? सम. त्या संख्येच्या एकक स्थानी 0, 2, 4, 6 आणि 8 हे अंक असले पाहिजे. त्यानंतर 5ची कसोटी काय सांगते? दिलेल्या संख्येच्या अंकाच्या एकक स्थानी एक तर 0 पाहिजे नाही तर 5 पाहिजे. 0 पाहिजे आणि 5 पाहिजे. तर 0 असेल किंवा 5 असेल तर त्याच कंडिशनमध्ये त्या संख्येला 5 ने निश्चय भाग द्या. 9ची कसोटी सांगते अंकांची बेरीज. अंकांची तुम्ही बेरीज करा आणि त्या बेरजेला जर 9 ने भाग गेला तर त्या संपूर्ण संख्येला 9 ने निश्चय भाग देणार. ठीक आहे ना. आता आपण समसंख्या असली पाहिजे. तर बघा ही समसंख्या नाही, हे येणार नाही. की 2 ने पण भाग गेला पाहिजे. म्हणजे पर्याय क्रमांक 2 आपला कॅन्सल झाला का? इथे एक आहे. आपल्याला पाहिजे ती समसंख्या. ही पण विषम संख्या आहे, ही पण नाही येणार. आता या 2 पैकी कोणतं तरी उत्तर आहे आपलं. 2 मध्ये उत्तर आहे बरोबर. म्हणजे 2 गेला 3 गेला म्हणजे या 2 ऑप्शन मध्ये आपलं काहीतरी उत्तर आहे. एक तर पहिला आहे नाही तर चौथा आहे. आता आपलं 2चं काम समाप्त झालं. आता 5 चेक करा. 5च्या साठी काय पाहिजे? एक तर 0 पाहिजे नाही तर 5 पाहिजे आणि दोन्ही ठिकाणी 0, 0 आहे. आहे बरोबर. म्हणजे 5 पासून पण आपलं उत्तर निघणार नाही. आपल्याला उत्तर काढावं लागेल 9 पासून. म्हणजे 9ची कसोटी अप्लाय करून उत्तर काढावं लागेल. 9ची कसोटी काय सांगते? दिलेल्या संख्येतील अंकाची बेरीज 9च्या पाड्यात आली पाहिजे. आता इथे 2 अंकांची जरी बेरीज 9 आली किंवा 3 अंकांची बेरीज मिळून जरी 9 आली किंवा 9 किंवा 18, 9 9च्या पाड्यामध्ये आली तर आपण तिथे तो अंक काय करा? कॅन्सल करून टाका. बघा इथं 3 आणि 3 6 होतात. 3 आणि 3 6 आणि 6 आणि 4 किती होतात? 10. 10ला 9 ने भाग जातो का? नाही. म्हणजे ऑप्शन हेच असायला पाहिजे करेक्ट. बघा इथं 4 आणि 3 किती होतात? 7. 7 आणि 2 किती होतात? 9. म्हणजे इथेच 9 ने भाग जातो. म्हणजे ऑप्शन जे काही चौथ्या नंबरचं होतं ते आपलं करेक्ट वालं उत्तर होतं. ठीक आहे. समजलं असेल. चलो आगे. वाचा प्रश्न. 30 या संख्येनंतर 25वी समसंख्या कोणती? बघा 30 या संख्येनंतरची 25व्या क्रमांकाची समसंख्या कोणती? आधी चेक करायचं, जेव्हाही कधी संख्या दिली आपल्याला विचारलं कोणती? 25व्या क्रमांकाची समसंख्या. तर ही जी काही संख्या दिली आहे ही सम आहे का विषम आहे? ही कोणती संख्या? बोला पटकन. कोणती संख्या आहे? समसंख्या आहे. 30 ही संख्या कोणती आहे? समसंख्या आहे. आणि समज दिली आहे, समज विचारली आपल्याला, पुढे जायचं आहे म्हणून आपण लिहायचे प्लस. आणि आपल्याला विचारलं होतं 25व्या क्रमांकाची सांगा, तर लिहिले 25. आणि प्रत्येक समसंख्येमध्ये जर जर आपण विचार केला 2, नंतर 4, नंतर 6, नंतर 8. प्रत्येक क्रमागत समसंख्येमध्ये कितीचा डिफरन्स असतो? 2, 2चा. प्रत्येक क्रमागत समसंख्येमध्ये कितीचा फरक असतो? 2चा. म्हणून आपण काय करायचं? प्रत्येक समसंख्ये 30व्या नंतरची पाहिजे होती, 30 या संख्येच्या नंतरची पाहिजे होती म्हणून प्लस केलं. 25व्या क्रमांकावर जायचं होतं. प्रत्येक समसंख्येत 2चा फरक असतो म्हणून गुणिले करायचे 2. आता करा बेरीज. 30 अधिक 25 दोन्ही किती होतात? 50. 30 आणि 25 किती? 30 आणि 50 किती होतात? 80. 25व्या क्रमांकाची याच्यानंतर 25व्या क्रमांकाची समसंख्या विचारलं तर कोणती येणार? 80. आपलं उत्तर किती राहणार? 80. ठीक आहे. चलो आगे. 18 नंतरची 51व्या क्रमांकाची विषम संख्या कोणती? 51व्या क्रमांकाची विषम संख्या कोणती? आता बघा इथं प्रश्न थोडा फसवा.
18 नंतर विचारलं आणि बरेच विद्यार्थी काय करतात प्लस करतात 51 गुणिले 2 करतात. असं करणं चुकीचं आहे. ठीक आहे. कारण की त्याने विचारलाय विषम बघा. म्हटलंय विषम आणि ही जी काही दिलेली संख्या आपल्याला सम आहे का विषम आहे हे आधी शोधायचं. ही संख्या कोणती आहे? सम संख्या आहे. कोणती संख्या आहे? सम. विचारत कोणती आहे? विषम संख्या विचारत आहे. कधी लक्षात ठेवा 1, 2, 3, 4, 5 अशी गिनती असते आपल्याकडे. ही जर पाहिलं 1 ही संख्या कोणती आहे? विषम. जर विषम मध्ये आपण 1 प्लस केला तर आपल्याला मिळते समसंख्या. बघा ही एक विषम आहे. या 1 मध्ये 1 प्लस केलं तर आपल्याला काय मिळाली? समसंख्या. सममध्ये परत 1 प्लस केलं तर काय मिळाली? विषम संख्या. म्हणजे लगेच त्याच्या पुढची. परत याच्यामध्ये विषममध्ये परत 1 प्लस केलं तर काय मिळाली? समसंख्या. म्हणजे आपल्याला इथून असं लक्षात आलं, एखादी जर संख्या विषम असेल त्याच्यामध्ये 1 प्लस केलं तर काय मिळते? सम. आणि जर एखादी संख्या सम असेल आणि त्याच्यामध्ये जर आपण 1 प्लस केला तर काय तयार होणार? विषम संख्या. बरोबर ना? तर आपल्याला हे अप्लाय करायचं होतं इथं. एक आपल्याला दिली होती एक संख्या 18. याच्यानंतर विचारलं तर 51व्या क्रमांकाची समसंख्या विषम संख्या कोणती? तर आता या समसंख्येला आपण करून घ्या विषम संख्या. याच्यामध्ये 1 जर प्लस केला तर काय झालं? 19. 19 ही झाली एक आता विषम संख्या. बरोबर? आता आपल्याला विचारलं होतं 51व्या क्रमांकाची कोणती आहे? तर 51 मधली तर आपल्याला 1 मिळालेली आहे. आता पुढे किती जावं लागेल आपल्याला? 50. 51 मधली तर 1 मिळाली ना आपल्याला. आता पुढे किती जावं लागेल? 50. आणि प्रत्येक समसंख्येत 2चा विषम संख्येत पण 2चा फरक असतो म्हणून गुणिले 2. तर 19 अधिक 50 दोन्ही किती होतात? 100. तर 19 आणि 100 किती होतात? 119. तर आपलं उत्तर किती राहणार? 119. याच्या नंतरची विचारलं होतं 51व्या क्रमांकाची समसंख्या विषम संख्या कोणती? ते 119 आपलं बरोबर उत्तर. बघा एक चांगला प्रश्न आहे आणखी. कुठे विचारला? गोंदिया जिल्हा पोलीस भरती 2024 ला. ठीक आहे. करा सॉल्व. काढण्याचा प्रयत्न करा. 999.1 दिलाय, 999.2 दिलाय, 999.3 अशीच घटना दिली आहे 6 पर्यंत. ठीक आहे. आता या प्रश्नाला जर डिटेल करतो म्हटलं तर होणार काय? तर या दोघांचा गुणाकार वरचा नंबर प्लस या दोघांचा गुणाकार वरचा नंबर प्लस. तर असं करण्यात आपल्याला काही खूप वेळ लागू झाला. म्हणजे हा प्रश्न सॉल्व्ह नाही होणार लवकरात लवकर. ठीक आहे ना. मग त्याच्यासाठी काहीतरी लॉजिक असेल. जेव्हाही कधी असा मोठा प्रश्न दिसला तर तिथे कुठं ना कुठं काहीतरी लॉजिक राहणारच. हे लक्षात ठेवा तुम्ही. आता प्रत्येक नंबरमध्ये तुम्हाला एक नंबर सारखा दिसत आहे 999, 999, 999 हा जो काही नंबर आहे, हा प्रत्येक नंबरमध्ये पूर्णांकामध्ये आहे. आता जेवढेही नंबरमध्ये पूर्णांकामध्ये आहेत, तेवढ्याही नंबरचा आपण काय करा बाहेर काढून घ्या. बाहेर काढा म्हणजे बाहेर काढताना काय होणार 999 ही संख्या किती वेळा आली आहे? 1, 2, 3, 4, 5, 6 किती वेळा आली आहे? 6 वेळा. मग 999 6 वेळा बाहेर काढणे आणि त्यांची बेरीज करण्यासाठी आपण काय करा 999 गुणिले 6 करून टाका. हा भागच आपण काय केला कॉमन काढून घेतला. 999, 999 प्रत्येक नंबरमध्ये होते ते कॉमन काढले. मग आतमध्ये शिल्लक काय राहिलं? आतमध्ये इतर शिल्लक राहणार 1/7. बघा इथे 1/7 आहे. त्यानंतर इथे काय शिल्लक राहणार प्लस 2/7. नंतर प्लस 3/7. परत इथे काय राहणार? हा आता बाहेर निघाला. इथे काय राहणार? 4/7. इथे काय राहणार? 5/7. ठीक आहे. इथे काय राहणार? 6/7. ठीक आहे मित्रांनो? बघा आता. आता प्रत्येकाचा बेस सारखा आहे. म्हणजे इथे 7, इथे 7, इथे 7 प्रत्येकाचा छेदस्थानचा अंक सारखा आहे. तर प्रत्येकाचा छेद जर सारखा असेल त्यावेळेस काय करत असतो आपण? छेदस्थानपैकी एक कॉमन काढतो अंक. ठीक आहे. छेदस्थानचा अंक एक कॉमन काढतो. इथे 7, इथे 7, इथे 7 सर्वांकडे 7 होतात. छेदस्थानचा अंक एक कॉमन काढला. आणि अंशस्थानची बेरीज असेल तर बेरीज वजाबाकी असेल तर वजाबाकी. आता बेरीज करा. 2 आणि 1 आणि 2 किती होतात? 3. 3 आणि 3 6. 6 आणि 4 10. 10 आणि 5 15. 15 आणि 6 किती होतात? 21. ठीक आहे. नंतर इथे दिलं होतं 999 गुणिले 6. आता हा गुणाकार करू शकतो आपण म्हणजे बेरीजच होऊन जाणार यांची. 6 गुणिले 9 म्हटलं 9 सका 54 4. हातचे आले 3. हातचे आले 5. परत 9 सका 54. 54 आणि 5 किती होतात? 54 आणि 5 किती होतात? 59 9. हातचे आले 5. परत 9 सका 54. 54 आणि 5 किती होतात? 54 आणि 5 होतात 59. ठीक आहे. आता इथे आपण भाग देऊ शकतो बघा. इथं प्लस चिन्ह होतं. 7 एका 7 आणि 7 तरी किती होतात? 21. 7 तरी किती होतात? 21. आता 5000 5994 सॉरी अधिक शिल्लक राहिला आपल्याकडे 3. 5994 अधिक 3 किती होतात? 5997. 5997 आपल्या प्रश्नाचं उत्तर आलं. 5997. ठीक आहे.